आज लासलगाव रेल्वे स्टेशनवरती भेट देण्यासाठी आलो असता, कारण भेट देण्यापाठीमागचं कारणही अनेक तक्रारी या लासलगाव रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये होत्या. या ठिकाणी जे बुकिंग सेंटर चालतं त्या सेंटरवरती काम करणारे जे कर्मचारी ते अतिशय उद्धटपणे प्रवाशांशी बोलतात. प्रवाशांना प्रवास करण्याची घाई असते, लवकर तिकीट दिलं जात नाही. तो एक विषय होता. त्याचबरोबर या ठिकाणी अमृत भारत योजनेअंतर्गत जे लासलगाव रेल्वे स्टेशन म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ती कामं केली, परंतु या ठिकाणी प्रचंड पैसा, माझ्या माहितीप्रमाणे 11 कोटीची काहीतरी कामं मंजूर झाली होती. परंतु आज या परिसरात आल्यानंतर कामाची जी क्वालिटी, हे जे समोर आपण बघतोय प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी बांधलेली, ती एक वास्तू दिसते, परंतु बाकीची जी झालेली कामं आहे अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या बाबतीमध्ये जी टॉयलेटची सुविधा ती ओपन राहायला पाहिजे, परंतु ती ओपन दिसत नाही. आत्ताही मी बघितलं तर कुलूप लावलेली आहे. अशा अनेक गोष्टी. आणि त्याचबरोबर या लासलगाव परिसरातून पहिल्यापासून जी कुर्ला एक्सप्रेस होती की त्याच्यावरती बऱ्याच लासलगाव किंवा लासलगावच्या आजूबाजूला असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, हे नाशिक असेल किंवा मुंबई जात होती आणि परतीच्या मार्गाने येऊनही म्हणजे त्यांचं जे दैनंदिन कामकाज आहे अतिशय सुरळीतपणे चालू होतं. परंतु करोनाच्या काळापासून रेल्वेने अनेक गाड्या बंद केल्या आणि त्याचा फटका हा लासलगाव नव्हे तर लासलगाव परिसरातील सगळ्याच गावातील लोकांना किंवा विद्यार्थ्यांना बसला. आणि म्हणून या गोष्टी बघण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो. त्याचबरोबर या ठिकाणी कृषी रेल पण थांबते, परंतु त्या ठिकाणीसुद्धा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा माल गेला पाहिजे तो जाताना काही दिसत नाही. आणि म्हणून रेल्वे प्रशासनाला माझी विनंती की या ठिकाणी आपण एका बाजूला खर्च करतो, करोडो रुपये आपण या रेल्वे स्टेशनवरती खर्च करतो आहे, परंतु ज्या गाड्यांची लोकांना गरज आहे त्या गाड्या जर पूर्ववत चालू केल्या तर इथल्या परिसरातील लोकांची चांगली सुविधा होईल आणि आपण जो खर्च करतो आहे तर कुठेतरी कारणीभूत लागेल असं मला वाटतं.